नमस्कार पशुपालक मित्रांनो, आपण बऱ्याचदा बघतो की पशुपालन करण्यासाठी बरेचसे लोक इच्छुक असतात, परंतु पशुपालन करताना काय करायला पाहिजे हा मोठा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा असतो। जर आपल्याला पशुपालन करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर त्या पशुधनावर होणारा खर्च। त्यात सगळ्यात मोठा खर्च 70% खर्च हा होतो वैरणीवर। आता वैरणीमध्ये दोन भाग पडतात, एक वैरण म्हणजे चारा आणि दुसरे म्हणजे पशुखाद्य। मग वैरणीवर जर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होत असेल तर आपल्याला भेडसावणारा मोठा विषय, आपल्या परिसरात जर आपण विचार केला तर आपण बाहेरून जनावरं आणतो आणि बाहेरून जनावरं आणल्यानंतर त्यांना सकस असा आहार देऊ शकत नाही। जर तुम्हाला जनावरांची खरेदी करायची असेल, दुग्धव्यवसायाला सुरुवात करायची असेल तर माझ्या तरुण मित्रांना मी एकच आधी सांगेल की तुम्ही सर्वात पहिले वैरणीची लागवड करा। तुम्ही जनावर किती मोठं आणलं, 1 लाखाची गाय आणली आणि तिला जर घरी चारा नसला तर त्याचं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने होऊ शकणार नाही, ती चांगलं दूध उत्पादन देऊ शकणार नाही। म्हणून आपण या ठिकाणी सर्वप्रथम चाऱ्याची लागवड करावी। चाऱ्याची लागवड करताना आपल्याकडे काही असे पीक आहेत मक्यासारखे की ते कापल्यानंतर पुन्हा येत नाही। मग पुन्हा जर ते पीक आलं नाही तर परत पुन्हा तुम्हाला लागवड करावी लागते आणि 2.5 महिने साधारण त्यामध्ये जातात। परंतु आता बहुवार्षिक पिकं या ठिकाणी आलेले आहेत। बहुवार्षिक पिकांमध्ये जम्बो सुपर आहे, डेचन 6 आहे, यानंतर बरेचशा चांगल्या जाती आहेत। पशुसंवर्धन विभागामार्फत त्याचं बियाणं हे पुरवठा केलं जातं, तिथूनही शेतकऱ्यांनी लाभ घेऊन ते बियाणं त्या ठिकाणी पेरलं पाहिजे। या ठिकाणी ही जात आपण लावली तर याची साधारण पहिली कटिंग हे 35 ते 40 दिवसाच्या पुढे होते। म्हणजे एवढ्या फास्ट येणारे चारे ऑलरेडी नाही आहेत। पूर्वी कसं होतं की तुम्ही मक्का लावायचे आणि मग तो 2-2.5 महिन्यांना कापल्यानंतर पुन्हा त्याची कटिंग व्हायची नाही। त्यामुळे अशा पिकांची, चारा पिकांची तुम्ही लागवड करा आणि मगच पशुधन आणा। जर पशुधन आणायचं असेल चांगलं तर त्याला पर्याय एकच, चाऱ्याची व्यवस्था। चाऱ्याचं मॅनेजमेंट पशुपालकांनी करावं आणि उत्कृष्टरित्या पशुपालन करावं असं मी सगळ्या पशुपालकांना आवाहन करतो। आणि याच्यापासून काय फायदा होऊ शकतो? या ठिकाणी आपण आपल्याकडे जेव्हा जनावरं येतात तर जे दूध उत्पादन करणारे जनावर असतात त्यांना प्रथिनांची गरज असते। आपल्याकडे जो चारा असतो या चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं। या चाऱ्यामध्ये जवळपास 12 ते 13% प्रथिनं असतं। तर प्रथिनाची जी गरज असते, जी निकड असते, ही निकड ह्या चाऱ्यामधनं ते पूर्ण होते। साधारण जर हिरवा चारा द्यायचा म्हटला तर तो एक 25 किलो साधारण द्यायला पाहिजे। कोरडा चारा 5 ते 7 किलो कोरडा चारा द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट एक पशुखाद्य एक 4 ते 5 किलो ते द्यायला पाहिजे। अशा पद्धतीने मॅनेजमेंट होते। आपल्याकडे बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची व्यवस्था नसते, त्यामुळे जर आपण असे पिकं लावले तर कमी क्षेत्रामध्ये साधारण 10 गायी असल्या आणि तुम्ही अर्धा एकर 1 एकर जरी क्षेत्र लावलं तरी तुमची चाऱ्याची निकडे भागू शकते। सर, आजकाल जर पाहिला दुग्ध व्यवसाय भरपूर शेतकरी जोडधंदा म्हणून करत असतात आणि त्यांचा एकच प्रश्न असतो, तो म्हणजे दूध वाढीसाठी। मग शेतकरी काय करतात की हा चारा खाऊ घालू दे, कोरडा खाऊ दे, सुका खाऊ घालू दे, दूध उत्पादन वाढत नाही। मग विशेष लक्ष काय तर हिरवा चारा, हे कोणी करत नाही। याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल शेतकऱ्यांना? माझं शेतकरी मित्रांना एकच होतं, हिरवा चारा म्हणजे जो सकस चारा असेल तो दिला गेला पाहिजे। फक्त तुम्ही चारा देतायत पण तो सकस नसेल तर काही उपयोग होत नाही। त्यामुळे प्रथिनयुक्त आहार तुम्ही या ठिकाणी दिला पाहिजे। त्यासाठी अशा चांगल्या जातींची या ठिकाणी आपण लागवड केली पाहिजे। हिरवा चारा टाकतानाही साधारण तो चारा कापल्यानंतर त्याला उभा करून ठेवायला पाहिजे। 24 तास तो चारा त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्यातलं 70% पाण्याचं प्रमाण निघून जातं, त्यामुळे तो डायजेस्टिव्ह चांगला पचन त्याचं होतं आणि जनावराला पचण्यास त्रास वगैरे त्यामुळे होत नाही। आणि त्या हिरवा चाऱ्यामुळे जनावराचं दूध उत्पादन नक्कीच वाढतं। फक्त प्रथिनयुक्त चारा त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे। अजून काही विशेष पशुधनाविषयी? पशुधनाविषयी सांगायचं म्हटलं तर आपण पशुसंवर्धन विभागामार्फत वेळोवेळी ज्या लाडखुरकटीची लस येते, गटसर्वफऱ्याचं लसीकरण असतं। तसेच आता एक 3 वर्षापासून जो आजार सतत आपल्याला भेडसावतोय लंपी, या लंपीचं लसीकरण सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण आणलेल्या पशुधनाला हे असे सांसर्गिक आजार जे हे व्हायला नको आणि ते न होण्यासाठी आपण आमच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वतीने नियमित आमचं वर्षभर पशु लसीकरण चालू असतं वेळोवेळी। तर हे लसीकरण पशुपालकांनी करून घेतलं पाहिजे। बरेचसे शेतकरी काय करतात की त्यांच्याकडे चांगली दूध देणारी गाय असते 10 ते 15 लिटरवाली, तर व्हॅक्सिन दिल्यानंतर दूध कमी होतं, जनावराला गाठ येते, असे कारणं सांगून लसीकरण करत नाही। आणि ज्यावेळेस एखादी संसर्गजन्य आजार गावात येतो त्यावेळेस आपल्या पशुधनाचं नुकसान होतं आणि ते खूप मोठ्या प्रमाणात होतं। त्यामुळे माझे पशुपालकांना आव्हान आहे की त्यांनी वेळोवेळी जे हे लसीकरण आपल्या गावात येईल ते लसीकरण आपण केलं पाहिजे। लाडखोडीचं लसीकरण असो, गटसर्वफऱ्याचं का लंपीचं असो। गाठ एखाद्या वेळेस आली तर ती चोडून घ्या। एखादी लसचा ताप आलाच पाहिजे, ताप आल्यानंतर आपल्याला जाणवतं की त्याची इम्युनिटी जनावरांची वाढते, प्रतिकारशक्ती वाढल्यानंतर नक्कीच सांसर्गिकजन्य रोगाला प्रतिबंध होईल। आता आपण मध्यंतरी जेवढे लसीकरण करतो या लसीकरण केल्यामुळे आजारांचं नियंत्रण या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे सर्व पशुपालकांना माझे आव्हान आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी पशूंना दरवर्षी वेळोवेळी आलेल्या सांसर्गिकजन्य आजाराचं लसीकरण गावात आलं असेल तर सगळं त्यांनी करून घेतलं पाहिजे। एखादी जनावर लसीकरण
झालं नसेल तर आपल्या जवळच्याच पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करून त्या ठिकाणी आपण आपलं पशुधन लसीकरण करून घ्यावं. सर याच्यानंतर एक प्रश्न अजून शेतकऱ्यांना पडतो. आता सध्या उन्हाळ्याचा पिरियड चालू आहे. एप्रिल मेच्या दरम्यान टेम्परेचर वाढत असतं आणि शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की या काळामध्ये जे काही दुभते जनावरं असतात ते कोणी जनावर 5 लिटर देत असेल तर डायरेक्टली ते या उन्हाळ्यामध्ये 1 लिटरने कमी होतात, 5 वर येतात, 4 वर येतात. याच्या मागचं कारण काय आणि उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी? बरोबर, तुमचं म्हणणं साहजिकच आहे की आपल्या परिसरामध्ये साधारण 42च्या वरती टेम्परेचर असतं. साधारण सर्वसामान्यपणे तापमानाचा विचार केला तर 38°C वरती गेल्यानंतर जनावरांना त्रास होतो. आजही आपल्याकडे बरेचसे गोटे आहे की ज्यांची हाईट 7-8 फूट आहे. मग त्यामुळे काय होतं की जनावराचा तो पत्रा असतो वरचा, तो पत्रा तापतो. मुक्त गोठे आपल्याकडे नाहीत, तर ते पत्रा तापल्यामुळे त्या ठिकाणी शरीराचं तापमान वाढतं. बऱ्याचशा गोट्यांना व्हेंटिलेशन पण नाही. सगळ्यात महत्त्वाची की त्या ठिकाणी पूर्व पश्चिम गोठा जर असेल तर हवा पूर्व पश्चिम खेळती राहते, उष्ण हवा बाहेर निघून जाते, त्याकडे गारठा येतं. झाडाखाली जर एखादी जनावर बांधलेलं असेल तर त्याला नक्कीच त्या उन्हाळ्यात त्रास होणार नाही. मग आपण स्वतः दुपारच्या वेळेस ज्यावेळेस आपण गोठ्यात जातो त्यावेळेस आपण बघायला पाहिजे की आपल्या जनावराचं त्या गोठ्याचं टेम्परेचर वाढलेलं आहे का. जर टेम्परेचर वाढलेलं असेल तर त्या ठिकाणी आपण जनावराला सावलीमध्ये बांधलं पाहिजे. तुम्हाला दुसरी व्यवस्था नसेल त्या ठिकाणी फोगर आता येतं, फोगर त्या ठिकाणी लावले पाहिजे. ऑटो सिस्टीम पण या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे. आता त्या ठिकाणी पाण्याचे फवारे ऑटोमॅटिक चालू होतात, 1.5-2 मिनटं ते फोगर पाण्याचे पडतात आणि शरीराचं तापमान जर कंट्रोल राहिलं तर जनावराला उष्ण त्रास कमी होतो आणि दूध उत्पादन कमी होत नाही. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की जनावर जीभ बाहेर काढतंय, लाळ फेकतंय, तर समजायचं की आपल्या जनावराची उष्णता वाढलेली आहे, त्याला उन्हाचा त्रास होतोय. मग ते आपण नियोजन त्या ठिकाणी केलं पाहिजे, अशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे. अजून याच्या व्यतिरिक्त काय विशेष सांगू शकता थोडक्यात? या ठिकाणी मी एकच म्हणू शकेल की या ठिकाणी आपण प्रत्येक पशुपालकाने दुग्ध व्यवसायाकडे यावं. जो शेतकरी आहे, शेतकऱ्याचा जर विचार आपण केला तर आज सगळ्यात चांगला जोडधंदा असेल तो म्हणजे पशुपालन. आता तुम्ही म्हटला की डॉक्टर साहेब मला पशुपालन करायचं आहे, तर तुम्हाला काही अशी 10-20 लाखाची गरज नाही. एक 40-50 हजाराची गाय तुम्ही आणली की तुमचा दुग्ध व्यवसाय सुरू होतो. आणि दररोज म्हणजे ज्या दिवशी गाय तुम्ही तुमच्या घरी आणली त्या दिवशी हा व्यवसाय सुरू होणार व्यवसाय. म्हणजे ज्या दिवशी संध्याकाळी तुम्ही गाईचं दूध काढलं, डेअरीवर मोजलं की त्या दिवशी तुम्हाला पैसा मिळणार आहे. एवढा चांगला व्यवसाय, फक्त थोडी मेहनत तर घ्यावीच लागणार आहे. आपण बघितलं की ज्या ठिकाणी मेहनत असते त्या ठिकाणी फळ असतं. त्या म्हणीप्रमाणेच तुम्ही त्या जनावरांची मेहनत करा आणि एक चांगलं उत्पादन घ्या. तरुण पशुपालकांना तर माझी विनंती की आपण इतर व्यवसायात पडण्यापेक्षा या दुग्ध व्यवसायाकडे वळा. पशुसंवर्धन विभागामार्फत वेळोवेळी आम्ही पशुपालकांना मार्गदर्शन करत असतो. पशुवैद्यकीय संपर्क करा आणि कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पशुपालन करता येईल याची माहिती नक्कीच घ्या. धन्यवाद सर. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आपण या कार्यक्रमानिमित्त डॉक्टर संदीप पाटील सर यांच्यामार्फत जे आपल्याला मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.